नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे आधुनिक राजकीय विचार याविषयी आपण चर्चा करत आहोत. त्यामध्ये मागील भागात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीविषयक विचार याची माहिती घेतली. त्यालाच लागून असलेला पुढचा भाग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजवादविषयक असलेले विचार आणि त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारात संसदीय लोकशाहीचा समन्वय हा त्यांनी राज्य समाजवादाशी म्हणजे ज्याला आपण स्टेट सोशलिझम म्हणतो त्याच्याशी घातलेला दिसून येतो. आता खरं तर संसदीय लोकशाही आणि राज्य समाजवाद ह्या दोन संकल्पना वर करणे आपल्याला विसंगत वाटत असल्या तरी त्यांचा योग्य तो मेळ घातल्या गेल्यास त्या परस्पर पूरक ठरू शकतात. हा त्यांचा लोकशाही समाजवादाच्या मुळाशी असलेला महत्त्वाचा विचार आपल्याला सांगता येतो. आता बाबासाहेबांचा समाजवाद हा खरं तर त्याचा उगम हा त्यांच्या दारिद्र्यविषयी असलेल्या पोटतिडकीतून तळमळीतून त्याचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. कारण बाबासाहेबांनी दारिद्र्य अगदी फार जवळून पाहिलेलं होतं, प्रत्यक्ष ते भोगलेलं होतं. म्हणून त्यांना दारिद्र्याची विलक्षण अशी चीड होती, घृणा होती. म्हणजे दरिद्री नारायणाचे कल्याण हाच खरं तर त्यांचा निसंदेह असा असलेला एक ध्यास म्हणून आपल्याला सांगता येईल. कारण कुणी दारिद्र्याचं उदात्तीकरण जेव्हा करू लागल्यास त्यावेळेस बाबासाहेबांना त्याची चीड येत होती. कारण या मार्गाने हा प्रश्न सुटणार नाही, फक्त त्यावर तात्पुरता पडदा पडेल हे मात्र त्यांना ठाऊक होतं. आणि म्हणून दारिद्र्याचं कोणी गुणगान गायला लागलं, त्याचं कथन करायला लागलं, त्याचं उदात्तीकरण करायला लागलं, त्याचं राजकारण करायला लागलं तर त्याची बाबासाहेबांना चीड येत होती. आधुनिक औद्योगिक व यंत्रप्रधान सभ्यतेला राज्य समाजवादाची विशेषतः आवश्यकता आहे असं बाबासाहेबांचं मत होतं. कारण बाबासाहेबांच्या मते या सभ्यतेचं म्हणजे आधुनिक औद्योगिक आणि यंत्रप्रधान जी सभ्यता आहेत या सभ्यतेचे काही अंगभूत असे दोष आहेत, तिचे काही अनिष्ट सामाजिक आर्थिक परिणाम आहेत आणि हे परिणाम दृष्टीपथास येऊ लागले आहेत. आणि म्हणून ह्या परिणामांचं अपश्रेय यांत्रिकीकरणाला आणि औद्योगिकीकरणाला क्वचितच देता येणार नाही. कारण दोष त्यांचा नसून चुकीच्या सामाजिक रचनेचा आहेत असं बाबासाहेब म्हणतात. त्या समाजव्यवस्थेने खाजगी मालमत्तेला आणि वैयक्तिक फायद्याला निरंकुश असं पावित्र्य प्रदान केलेलं आहे. यंत्राचा व आधुनिक सभ्यतेचा लाभ हा सर्वांना होण्याच्या आड ही व्यवस्था येते. म्हणजे कोणती? ही समाज व्यवस्था, सामाजिक रचना जी आहे ती व्यवस्था त्यातून आड येते. म्हणून दोष हा उद्योगप्रधानता आली, यंत्रप्रधानता आली ह्या व्यवस्थेचा नाही आहेत असं बाबासाहेब म्हणतात. तर त्या व्यवस्थेला जे खाजगी मालमत्तेला आणि वैयक्तिक फायद्याला जे निरंकुश स्वरूपाचं असं जे पावित्र्य चिटकवलेलं आहे त्याचा दोष आहेत. आणि म्हणून प्रस्तुत जी समाजरचना आहेत ही समाजरचना बदलून टाकण्याचा प्रयत्न करणं हाच त्याच्यावरचा योग्य असा पर्याय आहेत, मार्ग आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. त्याचबरोबर त्यांचं असंही म्हणणं होतं की व्यक्तीच्या जीवनात श्रमांना निश्चित असं महत्त्व असतं, परंतु नुसते परिश्रम व्यक्तीची सांस्कृतिक पातळी कधीच उंचवू शकत नाही. माणसाचे वेगळेपण हे त्याच्या संस्कृतीत आहे. संस्कृतीमुळे तो पशूंपेक्षा
वेगळा आणि श्रेष्ठ ठरतो. आणि म्हणून पशूंच्या संस्कृतीविना जसं भागतं तसं माणसाचं संस्कृतीविना भागू शकत नाही. म्हणून समाजाने व्यक्तीला सांस्कृतिक जीवन उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण होते आणि यासाठी शारीरिक गरजांच्या पूर्ततेबरोबरच त्याच्या मनाचाही विकास व्हावा लागतो. तो व्हायचा असेल तर त्यासाठी व्यक्तीला फुरसतीचा वेळ मिळणं आवश्यक ठरतं. आपल्या नागरी जबाबदाऱ्या पार पाडून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी त्याला उसंत मिळणं आवश्यक असतं. ती मिळाली पाहिजेत. म्हणजेच त्याच्या कामाचे तास हे मर्यादित असायला पाहिजेत. हा विचार बाबासाहेबांनी दिला. म्हणजे मूळ मार्क्सवादी समाजवादामध्ये जिथे टीकाकार आक्षेप घेतात त्या टीकांच्या पुढे जाऊन बाबासाहेबांनी समाजवादात म्हणजे व्यक्तीचं जीवन नुसतं श्रम करणं नसतं तर त्याची सांस्कृतिक पातळी उंचावणं असतं. आणि मूळ समाजवादामध्ये संस्कृतीला हे भांडवलदारांचं आहेरे वर्गांची ती साधन मानलेली आहेत. बाबासाहेब पुढे जाऊन असा विचार करतात की यंत्राचा वापर केल्या वाचून माणसाची श्रमातून सुटका होऊच शकत नाही. मूळ समाजवादात यंत्राला विरोध आहेत किंवा भांडवलशाहीला विरोध आहेत, औद्योगिकरणाला विरोध आहेत. पण बाबासाहेब असं म्हणतात की यंत्राचा जोपर्यंत वापर करत नाही तोपर्यंत माणसाची खऱ्या अर्थानं श्रमातून सुटका होऊ शकत नाही. म्हणजेच त्याचं पशुवत असं जे जीवन आहे त्या जीवनापासून माणसाची मुक्ती फक्त यंत्रयुग आणि आधुनिक संस्कृतीच करू शकते. याचाच अर्थ असा की यंत्र व आधुनिक सभ्यता यांच्याखेरीज लोकशाही किंवा लोकशाही समाजवाद ह्या अस्तित्वात येऊ शकणारच नाहीत. या संकल्पना ह्या आधुनिक सभ्यतेच्या आणि यंत्रयुगाच्या सभ्यतेशिवाय लोकशाही समाजवाद ह्या संकल्पना अस्तित्वात येऊ शकणार नाही. मुठभरांना विश्रांती आणि असंख्य लोकांना अविश्रांत असे परिश्रम ही लोकशाही नव्हे आणि समाजवाद तर मुळीच नव्हे असं बाबासाहेब म्हणतात. या युगाचं जे काही दोष संभवतील त्याचे निराकरण समाजाची शास्त्रीय पायावर फेररचना करून आणि राज्याच्या हाती काही विशेष अधिकार सोपवून करता येण्यासारखं आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं. राज्यसत्तेने काही महत्त्वाच्या आणि मौलिक उद्योगधंद्यांची सूत्र ही स्वतःकडे घेतलीच पाहिजेत. तसेच करण्यातूनच खऱ्या अर्थानं आर्थिक शोषणाला ती पायबंद घालू शकेल राज्यसंस्था. त्याचबरोबर आर्थिक नियोजनाच्या काटेकोर आखणीतून आणि प्रभावी अशा अंमलबजावणीतून राज्यसत्ता उत्पादन क्षमता वाढवू शकेल आणि मालमत्तेची न्याय्य विभागणी देखील करू शकेल. व्यक्तीचे हक्क खऱ्या अर्थानं सुरक्षित करण्याचा हाच एक मार्ग आहे असं बाबासाहेबांना वाटतं. समाजाच्या आर्थिक संरचनेवर व्यक्ती स्वातंत्र्य विसंबून असतं. दैनंदिन चरितार्थ चालवण्यासाठी ज्यांना आपले घटनादत्त हक्क गहाण टाकावे लागतात ते या लोकशाहीतील नागरिकांच्या जबाबदाऱ्या कधीच पेलू शकणार नाहीत. भयमुक्त, चिंतामुक्त नागरिकच आपल्या मूलभूत हक्कांचा आग्रह धरू शकतात. बेरोजगार असलेल्यांना तो टिकवून ठेवण्यासाठी अनेकदा आपल्या हक्कांची किंमत देखील मोजावी लागते. आणि मग अशा वेळी राज्याचे नियंत्रण व हस्तक्षेप हे आवश्यक ठरतं आणि विशेषतः ते स्वागतार्ह देखील ठरतं. अशी भूमिका बाबासाहेब घेताना दिसतात. व्यक्ती स्वातंत्र्यवाद आणि समाजवाद यांच्यात मूळतः अंगभूत अशी विसंगती दिसते. म्हणजे जिथे व्यक्ती स्वातंत्र्य जोपासण्याचा प्रयत्न केला तिथे समाजवादाच्या तत्वांना विरोध बसतो आणि समाजवाद आणायचं म्हटलं की व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येतात. ही जी विसंगती आहेत हा विचार मुळात बाबासाहेबांना भ्रममूलक वाटत होता. कारण स्वभावताच आणि प्रशिक्षणानं देखील बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्ती स्वातंत्र्यवादी होते. व्यक्ती स्वातंत्र्याचा ते पुरस्कार करतात.
तरी त्याचबरोबर त्यांचं चातुर्य आणि बुद्धिमत्तेनं त्यांना समाजवादी देखील केलेलं होतं. त्यांचा समाजवादी दृष्टिकोन हा व्यक्तीच्या प्रतिष्ठेला मारक कधीच नव्हता, तर त्यालाच सामाजिक जबाबदारीचा विसरही त्यात पडू देत नाही आणि त्या दोघांतील म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आणि समाजवाद या दोघांतील सुसंवादाचा ते पाठपुरावा करतात, अशी बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं, अशी भूमिका त्यांची होती. बाबासाहेबांचा राज्य समाजवाद हा व्यक्तीला भांडवलशाहीच्या तसेच भूक, बेकारी, भय, टंचाई इत्यादी सामाजिक या अरिष्टांच्या कचाट्यातून सोडवण्याचा सिद्धांत आहेत. बाबासाहेबांचा राज्य समाजवाद म्हणजे हा आपल्याला भांडवलशाहीच्या आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला दारिद्र्याच्या, भय, बेकारी, टंचाई, बेरोजगारी ही जे सामाजिक अरिष्ट आहे ह्या सर्वांच्या कचाट्यातून सोडवण्याचा एक मुख्य मूळ असा सिद्धांत म्हणजे बाबासाहेबांचा राज्य समाजवादाचा सिद्धांत. म्हणजे तो केवळ आर्थिक सिद्धांत नसून त्याला अत्यंत महत्त्वाचा असा नैतिक आणि सामाजिक संदर्भ आहेत, हे आपल्याला बाबासाहेबांच्या ह्या विवेचनावरून स्पष्ट होताना दिसतं. सामाजिक न्यायाचे खंबीर अधिष्ठान बाबासाहेबांच्या समाजवादाला लाभलेलं आहे. परंतु या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे आणि ती अशी की पश्चिमेमध्ये म्हणजे युरोपामध्ये प्रचलित असलेला जो राज्य समाजवादाचा सिद्धांत आहे तो सिद्धांत बाबासाहेब जसाचे तसा कधीच स्वीकारत नाही. उलट दुर्बल वर्गाकडे विशेष लक्ष देणे आणि मुठभरांच्या हाती संपत्तीचे केंद्रीकरण कायम न ठेवणे ह्या गोष्टी त्यांना मान्य होत्या. पण ते पाश्चात्य राज्य समाजवाद्यांचा खाजगी मालमत्तेविषयीचा आणि भांडवलदारविषयीचा जो दृष्टिकोन आहे तो मान्य करत नाही. भारतीय परिस्थितीशी जसजसे आणि त्या परिस्थितीला साजेसे असे फेरबदल बाबासाहेबांना ह्या मूळ सिद्धांतामध्ये अपेक्षित होते. मालमत्तेचा हक्क काढून टाकणे किंवा सगळ्याच मालमत्तेचे राष्ट्रीयकरण करणे हे त्यांना मान्य नव्हतं. कारण असे करण्याची अंतिम उद्दिष्ट कितीही चांगली असली तरी ते मार्ग फारसे इष्ट नसतात असं ते म्हणतात. खाजगी मालमत्ता आणि भांडवलशाही या दोन्हीही संस्थांना समाज उपयोगी आणि जीवन उपयोगी अशी बाजू आहेत, हे आंबेडकरांच्या मते नाकारता येऊच शकत नाही आपल्याला. फक्त त्यांचं ते समाज विघातक असं जे स्वरूप आणि आविष्कार आहेत त्यांचं मात्र उच्चाटन राज्यसंस्थेनं केलं म्हणजे पूर्ण झालं असं बाबासाहेब म्हणतात. मजूर वर्गाला कमाल वेतन, सुरक्षितता आणि मर्यादित कामांचे तास ह्या गोष्टींची एकदा की हमी देणारी भांडवलदारी व्यवस्था चालू राहण्यात त्यांना काहीच वाईट वाटत नाही, गैर वाटत नाही. भांडवलशाहीचं ते स्वागत करतात, पण कशीही असली पाहिजे तिने मजूर वर्गाला किमान वेतन दिलं पाहिजे, सुरक्षितता दिली पाहिजे, मर्यादित कामांचे तास दिले पाहिजेत, अशी व्यवस्था चालू राहिल्यास काही गैर नाहीत असं ते म्हणतात. तरीही त्यांच्या मते राज्य समाजवादाची गरज आपल्याला उरतेच, कारण ह्या देशाचे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण करणं ही बाब भांडवलदारांना जमेल असं काही वाटत नाही असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून ह्या देशाचे द्रुतगतीनं वेगानं औद्योगिकरण करण्यासाठी राज्य समाजवाद आवश्यक आहे. खाजगी प्रयत्नांनी हे होणं कधीच शक्य नाही आणि शक्य झालं तरी त्यामधून संपत्तिक विषमता निर्माण होऊ शकेल अशी भीतीच शेवटी राहते. म्हणजे युरोपात खाजगी भांडवलशाहीतून असं घडलं आहे, यावरून भारतीयांनी धडा घ्यायला हवा असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि त्यातूनच राज्य समाजवादाचा त्यांचा दुसरा हेतू असा आहे की राज्यसत्तेने शांतपणे आणि कायदेशीर मार्गांनी, बाबासाहेब म्हणतात की राज्यसंस्थेने राज्य समाजवाद का स्वीकारावा, तर पहिला तो हेतू आणि दुसरा हा हेतू आहे की सत्तेने शांतपणे आणि अगदी कायदेशीर मार्गांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषमतेचं निर्मूलन करावं. हा राज्य समाजवादाचा दुसरा हेतू आहे. वंचित वर्गांना अधिक चांगल्या संधी द्याव्यात. भांडवलशाहीच्या वर्तमान भूमिकेत
बदल घडून आणवावा अशी भूमिका, असं मत बाबासाहेब स्पष्ट करताना दिसतात आणि म्हणून राज्य समाजवाद हा आवश्यक आहे. बाबासाहेबांच्या दृष्टीनं समता हे सर्वश्रेष्ठ असं लोकशाही मूल्य असून या मूल्याला वगळून आपल्याला समाजवादासंबंधीचा विचार होऊच शकत नाही असं वाटत होतं. कारण परिश्रम आणि श्रमनिष्पत्ती यांची समसमान विभागणी करू शकणारा समाज हे खरं तर समाजवादाचं अंतिम ध्येय आहे. समाजवाद ही समाजाला समपातळीवर आणण्याची एक प्रक्रिया आहे आणि माणसात तफावत असली तरी कोणत्याही शास्त्रीय आधारावर त्यांची वर्गवारी करता येत नाही, हे आंबेडकरांच्या मते माणसांना समान वर्तणूक देण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण आहे. संधी असेल, सार्वजनिक सुविधा असतील, सुखसोयी असतील, सार्वजनिक जागी प्रवेश असेल, या आदी गोष्टींबाबत जराही जर भेदभाव करणं हे त्यांच्या बाबासाहेबांच्या समाजवादात कधीच बसत नाही. कारण असा भेदभाव हा एकजिन्सी समाज निर्माण होऊ देतच नाही. एवढंच नव्हे तर मानव मात्रांच्या प्रतिष्ठेलाही तो मारक ठरतो. धर्म, वंश, जात या कोणत्याच कारणानं भेदभाव हा बाबासाहेबांना मान्य नव्हता. विशेषतः भारतासारख्या देशात तर या भेदभावाचं संपूर्ण उच्चाटन होणं हेच त्यांना आवश्यक वाटत होतं. कारण येथे त्याचा अवलंब अतिप्रचंड प्रमाणावर आणि अखंड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या मते भारतासाठी समाजवादाचा संदर्भ आर्थिकपेक्षा अधिक सामाजिक आहेत. हे बाबासाहेबांनी जाणलं होतं. हे वेगळेपण हे मूळ समाजवादापेक्षा इथं वेगळेपण दिसून येतं. कारण मूळ समाजवाद हा आर्थिक घटकावर उभा होता. बाबासाहेब म्हणतात की भारतासाठी समाजवादाचा खरा संदर्भ जर काय असेल तर तो आर्थिकपेक्षा अधिक सामाजिक होता आणि म्हणून सामाजिक पुनर्रचनेची, सामाजिक रचनेतील फेरफार करण्याची, बदल करण्याची गरज त्यांनी आधी व्यक्त केली. माणसाच्या वर्तमान समस्या सोडवण्याऐवजी माणसाला माणसापासून दूर ठेवणारे जे बंधनं आहेत त्या बंधनांना तोडण्यात इथला समाजवाद कितपत यशस्वी होऊ शकतो हेच त्याचं खरं गमक अधिक असं महत्त्वाचं आहे. ही जाणीव, हा दृष्टिकोन बाबासाहेबांच्या या समाजवादविषयक विचारातून स्पष्ट होतो. भारताची सद्यकालीन समाजव्यवस्था ही आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा नैतिक कोणत्याच दृष्टीनं समाजवादाच्या आशयाशी सुसंगत आहेत असं बाबासाहेबांना वाटत नव्हतं. ती तशी सुसंगत नाही आहेत. समाजवादी समाजरचना आणण्यासाठी इथली जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, नैतिक या सर्व व्यवस्था त्या समाजवादाच्या मूळ आशयाशी सुसंगत नाही आहेत. म्हणजे चातुर्वर्ण्याची पद्धती समाजाच्या शक्तीचं पृथक्करण करीत आहेत. त्यामुळेच समाजवादात चातुर्वर्ण्याला स्थान संभवतच नाही. चातुर्वर्ण्य व्यक्तींवर सक्तीनं व्यवसाय लादले जातात आणि त्यामुळे असे व्यवसाय सक्तीने लादल्या असल्यामुळे एकंदर त्या समाजाच्या उत्पादन क्षमतेवरही त्याचा विपरीत असा परिणाम झाल्यावाचून राहू शकत नाही. समाजवादाला हे मान्य नाही आहेत. श्रम विभागणी ही समाजात असायलाच पाहिजे, पण भारतीय जातीय व्यवस्था नुसती श्रम विभागणी करून थांबत नाही, तर त्या श्रम विभागणीला कोणताच तर्कसंगत आधार नसतो. निवड करण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला ती देत नाही. वर्णव्यवस्थेचा आधार अशा प्रकारे सामाजिक विग्रह हाच आहे आणि त्यामुळे श्रम विभागणी समाजवादाचं जर मूळ तत्त्व आहे, पण इथल्या जातीय व्यवस्थेने ह्या पद्धतीने जी श्रम विभागणी केलेली आहे तिला कुठलाही आधार नाही आहेत. श्रम विभागणी करून ती थांबत नाही आहे, तर त्याला जातीय स्वरूप, दर्जाचं स्वरूप, उच्च नीचतेचं, स्पृश्य अस्पृश्यतेचं, श्रेष्ठ कनिष्ठत्वाचं हे जे स्वरूप या श्रम विभागणीला इथल्या जातीय व्यवस्थेने जे लावून दिलेले आहेत ते खऱ्या अर्थानं सामाजिक दूषणांचा हे प्रतीक आहे आणि त्यांचं उच्चाटन केल्यासरी क्षणभरही समाजवाद आपल्या देशात टिकून राहूच शकत नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की आधी त्याचं उच्चाटन करावं लागेल, तेव्हाच तो समाजवाद आपल्या देशात येईल. ही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची भूमिका इथे स्पष्ट केलेली दिसते.
यासाठी त्यांनी सामाजिक सुधारणेच्या कार्यावर विशेष असा भर दिलेला दिसून येतो. अहिंसक, प्रमेय आणि नैतिक शिकवणीच्या मार्गांनी लोकांची मनं बदलणं हा त्यांना समाज सुधारण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात प्रभावी असा मार्ग वाटतो. यातून नैतिक शिकवणीतून, अहिंसकतेतून, प्रेममय वातावरणातून समाजाची मनं बदलली जाऊ शकतात. हा विश्वास बाबासाहेबांना होता आणि हाच त्यांच्यामध्ये सर्वात सर्वोत्तम आणि प्रभावी असा मार्ग आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली ही समाज सुधारणा ऐहिक आणि तशीच ती धार्मिकही असल्याचं दिसतं. समाजवादाच्या प्रतिष्ठापनेसाठी या दोनही प्रकारच्या सुधारणा म्हणजे ऐहिक आणि धार्मिक सुधारणा बाबासाहेबांना आवश्यक वाटतात. केवळ आर्थिक संबंध बदलले की क्रांतिकारक बदल घडून येतात हा जो प्रचलित समाजवादी विचार होता तो आंबेडकरांना मान्य नाही. मूळ समाजवादीमध्ये तेच होतं की आर्थिक संबंध बदलले की क्रांतिकारक असे बदल सामाजिक व्यवस्थेत घडतील. पण बाबासाहेब म्हणतात की तेवढ्याने आपल्याकडे ते साध्य होणार नाही. तर भारतीय इतिहासाच्या आधारे ते असं म्हणतात की संपत्ती हा काही सत्तेचा एकमेव मूलस्रोत नाही आहेत. धर्म आणि सामाजिक दर्जा ह्या गोष्टीही माणसाला सत्ता मिळवून देऊ शकतात. आणि म्हणून समाजवाद जोपर्यंत या शक्यता लक्षात घेत नाही, ध्यानात घेत नाही, तोपर्यंत किमान भारतीय समाजात तरी भरीव कार्य करण्यात तो अपयशीच ठरणार आहेत. आणि म्हणून ऐहिक सुधारणांबरोबर धार्मिक सुधारणा या देखील बाबासाहेबांना गरजेच्या वाटतात. ते या समाजाचे सचेत असे राजकीय आणि आर्थिक तत्त्वज्ञान होऊ शकणार नाही समाजवाद असं बाबासाहेब म्हणतात. कारण या समाजामध्ये भारतीय परंपरेमध्ये ही जी विषमता आहेत, धार्मिक विषमता, जाती विषमता, ती नष्ट केल्याशिवाय हा समाजवाद इथे समाजवादी तत्त्वज्ञान राजकीय आर्थिक क्षेत्रात यशस्वी होऊ शकणार नाही. बाबासाहेबांना हवी असलेली सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी तर त्यांनी सामाजिक समतेची सेना, सामाजिक समता सेना उभारलेली होती. आणि पारंपरिक व सांप्रदायिक वारशाच्या नावाखाली अमानुष गोष्टींचं जे पालनपोषण करणारी जी मूल्य आहेत, या मूल्य या समाजातून निपटून काढणं हा या सामाजिक सेनेचा मुख्य उद्देश होता आणि ती त्यांनी स्थापन केलेली होती. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी ही सामाजिक समता सेना त्यांनी कार्याला लावली होती. ग्रामीण सुधारणा घडवून आणणं आणि त्याद्वारे कोट्यावधी खेड्यातील लोकांना, ग्रामीण लोकांना राष्ट्रीय प्रवाहात खेचणं, शहरी आणि ग्रामीण विकासात समतोल साधणं, जातीय मुक्त समाज सर्व पातळ्यांवर निर्माण करणं, सहकारी शेतीला उत्तेजना देणं, युद्ध अन्वेषण यांच्यापेक्षा जनकल्याणाला अग्रक्रम देणं, धनिकांचा मानवी घडामोडींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणं, असे अनेक उपाययोजनांद्वारे समाजाची वाटचाल निर्वेध करता येऊ शकते असं बाबासाहेबांना विश्वास होता. आणि याच दृष्टीनं त्यांनी भारतीय घटनेतील जे मार्गदर्शक तत्त्व जी घातलेली आहेत त्या मार्गदर्शक तत्त्वांवर जो विशेष भर दिलेला आहे तो आपल्याला सांगतो. राज्यघटनेने या राज्यव्यवस्थेला कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या समाजवादाशी बांधलेलं नाही, तर कालानुसार परिस्थितीनुसार समाजवादाचा आशय ठरवता यावा यासाठी ती लवचिकता देखील घटनेमध्ये समाविष्ट केलेली आपल्याला दिसून येते. आणि हेच तर खरं बाबासाहेब आंबेडकरांच्या मते मार्गदर्शक तत्वांचं सर्वश्रेष्ठ असं वैशिष्ट्य आहे की तो कोणत्याही एका प्रकारच्या म्हणजे राज्य समाजवाद असेल किंवा शास्त्रीय समाजवाद असेल, स्वप्नाळू समाजवाद असेल, असं कोणत्याही एका समाजवादाला तो बांधलेला नाही आहेत, तर तो बदलत्या परिस्थितीनुसार समाजवादाचा आशय ठरवता त्याला यावा ही लवचिकता ह्या मार्गदर्शक तत्वांमध्ये अभिप्रेत केलेली आहे. समाजवादाचे उद्दिष्ट मात्र त्यामध्ये आहेत आणि म्हणून हेच या मार्गदर्शक तत्वांचं सर्वश्रेष्ठ असं वैशिष्ट्य आहे. मार्गदर्शक तत्वांना बाबासाहेब आंबेडकर हे समाजवादाचे आणि आर्थिक लोकशाहीचे दीपस्तंभ मानताना आपल्याला दिसून येतात. हा त्यांच्या समाजवादाचा आपल्याला सारांश
सांगता येईल की हे भारतामध्ये समाजवाद आणण्यासाठी संविधानाने ही जी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली तीच खऱ्या अर्थानं इथल्या आर्थिक लोकशाहीची, इथल्या समाजवादाचे आधारस्तंभ, दीपस्तंभ आहेत आणि त्यातून इथला समाज हा राज्य समाजवादी होईल आणि ह्या ज्या आर्थिक सामाजिक ज्या विषमता आहेत त्याच्यावर आपल्याला त्यातून मात करता येईल अशी बाबासाहेबांची ही धारणा, त्यांचा हा दृष्टिकोन असल्याचं आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, बाबासाहेबांचा राज्य समाजवाद समजून घेण्यासाठी त्यांचं विचार, त्यांचे लेखन कार्य यातून तो अधिक आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतो. म्हणून तुम्हाला जर बाबासाहेबांचं काही लेखन कार्य मिळालं असेल, त्यांची भाषणं मिळाली असतील तर ती जरूर वाचा, ऐका. म्हणजे त्यांचे विचार हे तुम्हाला अधिक खुले होतील, अधिक स्पष्टपणे ते समजतील. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शासनाचं स्वरूप आणि कार्यक्षेत्र यावर त्यांनी मांडलेले जे विचार आहेत, त्यांच्या लेखन कार्यातून आलेले जे विचार आहेत त्यावर आपण चर्चा करू. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.